हेलो पीपल, कसे आहात सगळे. मी सकाळी व्हिडिओ शूट नाही करू शकले. तर रिझन असं की सकाळी मी ट्रेन येत होते कांजूरवरनं आणि कांजूरला ना एका म्हणजे मिडलला मी चढले. मम्मीचा फोन आला होता, व्हिडिओमध्येच बंद झाला. तर मी सकाळी व्हिडिओ शूट नाही केला, माझा मूड खराब होता. ठीक आहे, तर रिझन बिंग मी कांजूरला चढली आणि ना मिडलला चढली होती मी. तर प्रॉब्लेम काय झाला, मी ना आतमध्ये गेले आणि तिथे 3 बायका बसल्या होत्या एका बेंचवरती, सीटवरती. तर तिथे जागा होती, पण त्या लोकांना जागा द्यायची नव्हती. रिझन काय की आमची तब्येत जास्त आहे, काही तब्येत जास्त नव्हती. मिड साईजच्या होत्या, मी स्मॉल साईजची. मिड साईजच्या बायका मला कळतात. ठीक आहे, त्यातली कोपऱ्यातली होती ती थोडी पातळच होती. मिड साईजच्या 2 बायका बसल्या होत्या, त्यांना एकदम कम्फर्टेबली बसायचं होतं. ओके, 1 सेकंड. त्यांना एकदम कम्फर्टेबली बसायचं होतं आणि त्यांना 4थी सीट द्यायची नव्हती कोणाला. हे त्यांचं रिझन असेल. ठीक आहे, मी त्यांना म्हटलं थोडं शिफ्ट व्हा. नाही, मी म्हटलं 4 जणं बसतात, रोज बसतात, मी रोज बघते. ठीक आहे, त्यांच्यासमोर सगळ्या सगळ्या कंपार्टमेंटमध्ये 4 लोक बसली, फक्त यांना ती 4थी सीट द्यायची नव्हती. कारण का यांना आरामशीर बसायचं होतं. त्यातली एक बाई स्पिरिच्युअल बुक वाचत होती. तुम्ही स्पिरिच्युअल बुक वाचता आणि तुम्ही लोकांबरोबर असं बिहेव करता, याचा अर्थ तुम्ही त्याच्यामधनं काय शिकता हे मला विचारायचं होतं. ठीक आहे, मी तिला बोलली, मी तिला खूप बोलवली, मी सुनावलं तिला. ठीक आहे, म्हटलं तुम्हाला पण बसायला सीट नाही देणार, तुमचं जर असंच असं ना. आणि जेव्हा एखाद्या वेळेस तुम्हाला चक्कर येईल ना, मग तुम्हाला कळेल की काय होतं ते. इतकं मला राग आला होता. मग त्या दोघी मिळून मिड साईज म्हणजे त्यांचं वय पण थोडं जास्त होतं, दोघी मिळून मला ऐकवायला लागलं. काही बायका प्लॅटफॉर्म ट्रेनला स्वतःची प्रॉपर्टी समजतात. त्यांना असं वाटतं की त्यांना एकदम मजेत बसायला भेटावं. बाकीचे जे लोक स्ट्रगल करून आतमध्ये येतात, ज्यांना 4th सीट बसायला भेटते, त्यांना किती त्रास होत असेल. असं नाही आहे की ना तुम्ही एकटाच ट्रॅव्हल करता, सगळे ट्रॅव्हल करतात ना. जस्ट बिकॉज तुम्ही अगोदर बसले याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही दुसऱ्यांना जागा नाही द्यायची. काय बायका खरंच खूप खडूस असतात. त्यांना ना माहीत नाही काय प्रॉब्लेम असतो त्यांचा, असं मला वाटतं की जाणून बुजून सीट देत नाही लोकांना, की एकदम असं कुचक्यावानी वागतात. पण शेराला सव्वाशेर नक्की भेटतो आणि ही गोष्ट नाही अशा बायकांनी लक्षात ठेवावी. आणि ज्या दिवशी ह्या लोकांना अद्दल घडलं तेव्हा त्यांना दुसऱ्यांचा पेन कळेल. ज्या 4th सीट बसतात, ज्या ठाण्यावरून 4th सीट बसून CSTला येतात. ठीक आहे, काही बायका आहेत का देतात. एखादी बाई जी चांगली असते ना, ती म्हणते तुमची बॅग द्या, मी पकडते, तुम्ही उभे राहा. पण काही बायका एवढा अशा खडूस असतात ना, तुम्ही विचार पण नाही करू शकत. त्यांना तुमच्या बॅगचं जागा, तुमची बॅग लागते. अगं गर्दी आहे, लागणार बॅग. कळत कसं नाही तुला, किंवा कळून न कळसारखं करायचं. मग तुम्हाला एवढाच प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही 1st क्लासमध्ये ट्रॅव्हल करा, नाही तर एसीने ट्रॅव्हल करा. नाही, 2nd क्लासमध्ये पण यांना 1st क्लासचा एक्सपिरियन्स हवा असतो. त्यात पण अशा बिहेव करतात जसं की यांच्या घरूनच ट्रेन आली आहे. मूर्ख. मला ना खरंच सकाळी मला रागाव कंट्रोल कसं होतं. मी जर तेव्हा व्हिडिओ बनवलात ना, मी 4-5 अजून काहीतरी शब्द वापरले असेल जे मला नाही वापरायचे. बट ऑब्वियस म्हणून मी सकाळी काही बोलली नाही. माझं डोकं जरा शांत केलं, ऑफिसमध्ये गेलं आणि AC बसली. कारण का ना मला खूप राग आला होता. मला खूप राग आला होता. मी मी लिटरली लाज झाली रागाने. कारण का खरंच राग येतो यार. 4th सीट बसणं पण ना एक लढाई आहे, तुम्हाला वाटतं. पण जे लोक रोज ट्रेनने ट्रॅव्हल करतात ना, त्यांना विचारा कसं ते लोक ठाणा ते CST किंवा कल्याण ते CST करतात ट्रॅव्हल. ओके, आता मी आली आहे इकडे, घरी जाईन. आज बघूया, आज माझा उपवास आहे. बघूया घरी जेवायला मला काय बनवायला लागतं. मी व्हिडिओ शूट करेन नक्कीच. घरात थोडा पसारा असतो त्यामुळे माझ्या मागे तुम्हाला पसारा दिसेल, बट प्लीज इग्नॉर इट. टिपिकल घर असतं यार. मी काय एखाद्या बंगलोमध्ये नाही राहते, एकदम चकाचक असं नाही. ठीक आहे, सो प्लीज इग्नॉर इट. बाय, सी यू. हॅलो. तर मी करायला घेतल्यात भाकरी. मी पीठ चाळून घेते. ठीक आहे, वाजले आहेत घड्याळात 9:20. फक्त भाकरी करायच्या आणि वांग्याचं भरीत करायचं आहे. मी मोठं वांगं आणलं होतं, 2-3 दिवस झाले. ठीक आहे, तर ना मला त्याचं भरीत करायचं आहे. म्हणजे मी नाही करणार आहे, माझ्या सासूबाई करणार आहे. मी त्यांना मला तसं करता येत नाही. मी ना त्या बैंगन भाज्या म्हणलं ना, ते बंगालीमध्ये म्हणतात. आपल्या इकडे ना
तसं म्हणून मी वांग्याचे मी काप करते आणि त्याला असं फिशसारखं फ्राय करते. ते पण डाळ भातावर खूप छान लागतं. डाळ भात ऑलरेडी कुकर त्याने लावून ठेवला आहे आणि मी करणार आहे भाकरी. भाकरी पण काही 4 भाकरी करायच्या फक्त. रिधानला पण सकाळची पनीरची भाजी आहे. मला पनीरच्या भाजीवर भाकरी आवडत नाही, त्यामुळे मी काही खाणार नाही. आणि वांगं मला आवडतं खायला ॲक्च्युली, चांगलं असतं. आणि मी साध्या वांग्याची भाजी करते. तर मी ना परवा येताना हे वांगं आणलं होतं. हे थोडंसं ते चेपलं आहे फ्रीजमध्ये, पण ठीक आहे, होईल. मला वाटतं पीठ जरा जास्त घेतलं आधी, मोरदे 4 भाकऱ्या होतील त्याच्यात. आणि आता एकदा राहिलं ना तर सकाळी थोडासा काला करून घेईन. आणि घरी आला मला कळालं चपातीचं पीठ संपलं आहे. आणि सांगून पण घरात सांगूनही ह्या लोकांनी दळण दिलं नाही. दळण करून ठेवलं होतं, फक्त ते टाकायचं होतं, गिरणीमध्ये टाकायचं होतं. ते काही टाकलं नाही. मग आता ऑफिसवरून आले, दळण दिलं आहे गिरणीमध्ये, लगेच देणार नाही आहेत, उद्या सकाळी 10 वाजता देणार आहेत. ठीक आहे, मी पीठ जरा जास्त एकदाच मळून घेते, म्हणजे ना नंतर ना ते पटापट भाकऱ्या भाजतात. आणि हा इंडक्शन थोडा वेगळा आहे. इंडक्शन म्हणायच्या हा गॅस थोडा वेगळा आहे. याला ना लाईटरची गरज नाही. ठीक आहे, त्यामुळे मी पहिले, आणि गॅस पण खूप मोठा चालतो हा. इकडे रंगोलमध्ये ना गॅसची पाईपलाईन येणार होती, पण अजून तरी काय आली नाही. त्यामुळे सध्या तरी आम्हाला गॅसची टाकीच घ्यावी लागते. एकदा का पाईपलाईन आली मग काही टेन्शन नाही. आणि बाहेर हे दोघं, रिधान पेंटिंग करते मोबाईल न बघता, आणि रिधान्या मस्ती करते. ती सारखी जाऊन टी व्हीचं बटन बंद करते आणि मस्ती चालू असते. तुम्ही बघू शकता, हे मी जे राखी बंद पण मंगळसूत्र मागवलं मी, पण हे ऑर्नाजाचं आहे. छान आहे. ठीक आहे, आवडलं मला. पण असं वाटतं की ना माझ्या मानेला त्याची खाज व्हायला लागली आहे. आय एम नॉट शुअर, मी अजून 2-4 दिवस वापरून बघणार आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला माझा रिव्ह्यू सांगेल. हे अँटी टार्निशिंग आहे. ओके, मी झेराकीमधनं पण मागवले, मला बघायची होती दोघांची क्वालिटी कशी आहे. आणि माझ्या मम्मीला पण ना 2 मंगळसूत्र हवी होती. ती बोलली की तुझ्या चॉईसची मागव, त्यामुळे त्याचे पैसे ती पे करणार आहे. जे मी झेराकीमधनं मागवले त्याचे, आणि एक मी मला ठेवणार आहे फ्रीमध्ये. हां, कारण का मी मागवलेत ना, मग मला काहीतरी नको का. ठीक आहे, बघा ना, आता मी ना हे थोडं पीठ साईडला ठेवते आणि एक भाकरी आता करायला घेते. मी मोठ्या भाकरी करत नाही जास्त, आणि केला तरी ना माझ्या भाकऱ्या एकदम पातळ असतात. मला जाड भाकरी अजिबात नाही आवडत, आणि ती मला, म्हणून मी कितीही गोळा होते मोठा किंवा छोटा, मी भाकऱ्यांना पातळच करते. त्या खायला जरा बऱ्या वाटतात, कारण का ह्या जाड भाकऱ्यांना मला स्वतःलाच आवडत नाही. बघूया, मी तुम्हाला दाखवते मी कशी भाकरी बनवते. ठीक आहे, तवा नाही तापत ठेवलं, कारण मी तुला तवा 2 मिनिटात तापतो. हे मागे तुम्ही बघू शकता. काय बाबू, तर मागे तुम्ही बघू शकता मस्त असं किचन लावलेलं आहे. मी तुम्हाला टूर करवणार आहे, थोडे दिवस थांबा. ठीक आहे, आणि इथे ना मुंबईमध्ये प्रॉब्लेम काय होतं माहिती, आपण बसून भाकऱ्या करत नाही. आणि ना मला पण आता ते बसून भाकऱ्या करायची सवय राहिली नाही. इतके दिवस ते उभं राहून चपात्या भाकऱ्या करायला, 1 मिनिट बच्चा, चपात्या भाकऱ्या करायची सवय झाली ना, मग त्यामुळे आता उभं राहूनच भाकऱ्या करायला लागतात. हां, पीठ देते. हां, मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं की रिधान आणि रिधानाला पीठ खायची सवय बाजरीचं. तुला पण पाहिजे ना बाई? हां, धर, घे. नको तोंडात भरू. आज रिधानाला पीठ नको आहे. हां बाई, का केलं तू माझ्या ड्रेसला? कुठं जायचं बाई? काय काय तिकडं मुंगी आहे, तिला मुंगी म्हणतात ना, भुंगी म्हणते ती. झाली माझी भाकरी थापून, तवा पण तापला मस्तपैकी. ठीक आहे, आपण त्यावरती भाकर टाकून घेऊया.
मला ना ती गावच्यासारखी दोन्ही हातांवर ना ती भाकरी नाही घेता येत. हां म्हणजे मी अजून एवढी प्रोफेशनल झाली नाही. काय बाबू काय बोलते तू? रिदान बोलतात दादाला. दादाला नावाने हाक मारतात असं बोलतात. मग दादा बोलायचं ना, दादा बोलायचं ना. अरे तुला मार खायचंय, तुला मार खायचंय. मग दादा बोलायचं. काय बोलायचं? कोणाचा दादा आहे? रिथनाचा दादा आहे. तर मग आता भाकरी झाल्यावर भेटूया आपण.